आपलं स्वागत. नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर. केंद्राकडून 15 क्षेत्रात एफडीआयच्या नव्या योजना. हिवाळी अधिवेशनापूर्वी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता. लक्ष्मी पूजनाच्या दिवशी नवी मुंबईत दिसलं उत्साहपूर्ण वातावरण. प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या पूर्ण करा, आमदार मंदाताई म्हात्रे यांची मागणी. मुंबईच्या एमआयडीसी मुख्यालयात झाली चर्चा. दिवाळीत बहिरीनाथ यात्रेस सुरुवात. 5 दशकांपासूनची परंपरा कायम. देवाच्या दर्शनासाठी भक्तांची रीघ. रिक्षा परवान्यांच्या नूतनीकरणासाठी शासनाची पुन्हा मुदतवाढ. पुन्हा एकदा स्वागत. एमआयडीसी मार्फत 1995 साली स्थलांतरित केलेल्या कुक्षित गावातील ग्रामस्थांच्या प्रलंबित मागण्यांसंदर्भात तसंच ठाणे तालुक्यातील एमआयडीसी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नावर चर्चा करण्यासाठी आमदार मंदाताई म्हात्रे यांनी मुंबईतील एमआयडीसी मुख्यालयात एमआयडीसीचे सहमुख्य कार्यकारी अधिकारी आबासाहेब जराड यांची भेट घेतली. एमआयडीसी मार्फत 1995 साली स्थलांतरित केलेल्या कुक्षित गावातील ग्रामस्थांच्या अनेक मागण्या आजही प्रलंबितच आहेत. या प्रलंबित मागण्यांसंदर्भात तसंच ठाणे तालुक्यातील एमआयडीसी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या वर्षानुवर्ष प्रलंबित प्रश्नांवर एमआयडीसीचे सहमुख्य कार्यकारी अधिकारी आबासाहेब जराड यांसमवेत आमदार मंदाताई म्हात्रे यांनी मुंबईतील एमआयडीसी मुख्यालयात चर्चा केली. या चर्चेत एमआयडीसीकडून कुक्षित गाव स्थलांतरित करताना ग्रामस्थांच्या दिलेल्या भूखंडाचा करारनामा आजपर्यंत एमआयडीसीकडून केलेला नाही. तो तातडीने करण्याची मागणी आमदार मंदाताई म्हात्रे यांनी केली आहे. कुक्षित गावासाठी नियोजित मंजूर नकाशाप्रमाणे सुविधांचे भूखंड आजही गावकऱ्यांना मिळालेले नाहीत. ते मिळावेत. या व्यतिरिक्त 100 मीटर भूखंडासाठी आकारण्यात येत असलेली किंमत, शेतकऱ्यांना दिले जाणारे भूखंड औद्योगिकरणासाठी देण्यात यावेत. तरुणांना, महिलांना त्वरित रोजगार मिळावा. महिला व अपंगांसाठी छोटे छोटे स्टॉल्स उपलब्ध करून देणे असे महत्त्वाचे प्रश्न सोडवण्याची मागणी यावेळी आमदार मंदाताई म्हात्रे यांनी केली. दरम्यान कुक्षित गावकऱ्यांच्या भूखंडाचे करारनामे, औद्योगिक प्रशिक्षण केंद्रासाठी जागा हे व इतर प्रश्न सोडवण्याचे आश्वासन जराड यांनी या बैठकीत दिलं. अशा प्रकारे अनेक विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली असून या चर्चेदरम्यान मांडण्यात आलेले प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी लवकरच पुढील बैठक घेतली जाणार आहे. ब्युरो रिपोर्ट, एमव्हीटीव्ही. नवी मुंबईतील दिवाळी कोळीवाड्यातील बहिरीनाथाच्या यात्रेस उत्साहात सुरुवात झाली आहे. मंगळवारी देवाचं ढोल ताशांच्या गजरात स्वागत करण्यात आलं. आज रात्रभर जल्लोषात बहिरीनाथ महाराजांची सेवा अर्चा करण्यात येणार असून पालखी सोहळ्यानंतर गुरुवारी महाराजांना निरोप देण्यात येणार आहे. यावेळी ग्रामस्थांमध्ये आनंदाचं वातावरण होतं. नवी मुंबईतील दिवाळी कोळीवाड्यातील बहिरीनाथाच्या यात्रेस सुरुवात झाली आहे. वर्षभर बहिरीनाथाची मूर्ती घारापुरी येथे समुद्रात असते. नरक चतुर्दशीच्या दिवशी गावातील शेकडो ग्रामस्थांनी होड्याच्या साहाय्याने मोठ्या काठीने देवाचा शोध घेतला. त्यानंतर मंगळवारी देवाची ढोल ताशांच्या गजरात पारंपरिक पद्धतीने कोळी आगरी गीतांवर नृत्य सादर करत स्थापना करण्यात आली. गेली 5 दशक ही परंपरा सुरू आहे. देवाच्या दर्शनासाठी नवी मुंबईसह ठाणे, रायगड जिल्ह्यातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने दिवाळी गावात येतात. महाराजांचा पालखी सोहळा हा वर्षभरातील सर्वात मोठा सण असल्याचं ग्रामस्थांनी सांगितलं. चमत्कार देवाचे समजलेत म्हणून मी आपल्या दर्शनाला देवाच्या आपला पाया वगैरे परायला येतो, दर्शन घेऊन निघून जाऊ. मी 5 पंढरी, हरणे बंदर, तालुका दापोली, जिल्हा रत्नागिरी. या बैरी देवाला जवळजवळ बऱ्याच पिढ्या झालेल्या आहेत. माझा जन्म सुद्धा नसेल कदाचित. देव हा आपल्या वाशी आणि माहुलच्या मध्य भागात विसर्जन करतात. 12 महिने देव पाण्यात असतो. आता एक देव तर मोठा बैरी देव म्हणतात तो, आणि जी छोटी ती देव आहे, एवढा वादळ वारा येतो, पाऊस येतो, तरी जिथल्या तिथेच, म्हणजे काहीच सपोर्ट नाही. म्हणजे या देवाचं एवढं सत्व आहे, वैशिष्ट्य आहे. एक वेगळ्या पद्धतीचा एक सण इथे साजरा होतो. भरपूर फटाके वाजवले जातात. एक नवल असं, म्हणजे अशा पद्धतीचा सण कुठे साजरा केला जात नाहीये महाराष्ट्रामध्ये. मंगळवारी आगमन झालेल्या बहिरीनाथ महाराजांची रात्रभर जल्लोषात सेवा अर्चा केली जाणार आहे. त्यानंतर भव्य पालखी सोहळा काढून गुरुवारी महाराजांना निरोप देण्यात येणार आहे. यावेळी संपूर्ण कोळीवाडा या यात्रेत सहभागी होणार आहे. वर्षभर कोळी बांधव समुद्रात मच्छीमारी करतात. त्यांचं रक्षण बहिरीनाथ महाराज करतात अशी यामागे मान्यता आहे. बहिरीनाथ महाराजाच्या यात्रेला येणाऱ्यांना कोळी पद्धतीच्या जेवणाची मेजवानी दिली जाते. हे या यात्रेचं वैशिष्ट्य आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सूरज कांबळेसह राज चव्हाण, एमव्हीटीव्ही. आज दिवाळीचा आनंद द्विगुणित करणारे लक्ष्मी पूजन आहे. या निमित्ताने बाजारात खरेदीसाठी प्रचंड उत्साह दिसून आला. लक्ष्मी पूजनासाठी लक्ष्मीची प्रतिमा, केरसुणी, झेंडूची फुलं व पूजेचं इतर साहित्याची मोठ्या प्रमाणात विक्री झाली.
आज दिवाळीचा आनंद द्विगुणित करणारे लक्ष्मीपूजन आहे। या निमित्ताने बाजारात खरेदीसाठी प्रचंड उत्साह दिसून आला। लक्ष्मीपूजनासाठी लक्ष्मीची प्रतिमा, केरसुणी, झेंडूची फुलं व पूजेच्या इतर साहित्याची मोठ्या प्रमाणात विक्री झाली। लक्ष्मीपूजन हा सण अश्विन अमावस्येला साजरा केला जातो। व्यापारी लोकांचे हिशेबाचे नववर्ष लक्ष्मीपूजनानंतरच सुरू होते। या दिवशी अभ्यंग स्नान करून लक्ष्मीची पूजा केली जाते। त्यामुळे बाजारात लक्ष्मीपूजनाचा उत्साह दिसून आला। बाजारात शाडू मातीच्या लहान आकारातील आकर्षक मूर्त्या, लक्ष्मीची प्रतिमा यांना ग्राहकांनी पसंती दिली। या दिवशी नवीन केरसुणी विकत घेतली जाते, त्यामुळे त्याचीही मागणी वाढली होती। महत्त्वाचं म्हणजे लक्ष्मीपूजन व उद्या साजरा करण्यात येणारं मराठी नववर्ष पाडव्यासाठी घर, कार्यालयात तोरण लावण्यासाठी तसंच दुचाकी, चारचाकी वाहनांना झेंडूच्या फुलांचं तोरण घालण्यासाठी झेंडूच्या फुलांची व फुलांच्या तोरणाची मागणी वाढली असून 100 ते 120 रुपये प्रति किलोने झेंडूची फुलं विक्रीसाठी उपलब्ध आहेत, तर 20 रुपयांपासून ते अगदी 300 रुपयांपर्यंत फुलांचे तोरण उपलब्ध आहे। लक्ष्मीपूजनासाठी आवश्यक इतर पूजेचं साहित्य खरेदीकडेही ग्राहकांचा कल होता। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रणित कापसे, MVTV। येत्या हिवाळी अधिवेशनापूर्वी महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे। सध्याच्या मंत्रिमंडळात 12 रिक्त जागा आहेत, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी दिली। येत्या हिवाळी अधिवेशनापूर्वी महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे। सध्याच्या मंत्रिमंडळात 12 रिक्त जागा आहेत, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी दिली। येत्या 7 डिसेंबर पासून नागपुरात महाराष्ट्राच्या विधानसभेचं हिवाळी अधिवेशन पार पडणार आहे। 12 पैकी 2 मंत्रिपद शिवसेनेला तर 4 इतर मित्रपक्षांना दिल्या जातील। उर्वरित 6 भाजपला किंवा 2 जागा तूर्त रिक्त ठेवण्यात येतील, असंही चंद्रकांत दादांनी सांगितलं। दिल्ली दौऱ्यात मुख्यमंत्र्यांना विस्ताराबाबत ग्रीन सिग्नल मिळालाय। सध्या फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळात भाजपचे 20 तर शिवसेनेचे 10 मंत्री आहेत। ब्युरो रिपोर्ट, MVTV। आर्थिक सुधारणांच्या क्षेत्रात पुढचं पाऊल टाकताना केंद्र सरकारने मंगळवारी एकूण 15 क्षेत्रातील FDIची मर्यादा वाढवली आहे। त्यामध्ये खाणकाम, संरक्षण, नागरी उड्डाण आणि प्रसारण या क्षेत्रांचा समावेश आहे। आर्थिक सुधारणांच्या क्षेत्रात पुढचं पाऊल टाकताना केंद्र सरकारने मंगळवारी एकूण 15 क्षेत्रातील FDIची मर्यादा वाढवली आहे। त्यामध्ये खाणकाम, संरक्षण, नागरी उड्डाण आणि प्रसारण या क्षेत्रांचा समावेश आहे। त्याचबरोबर नागरी विमान वाहतूक, बँकिंग, संरक्षण, किरकोळ विक्री आणि वृत्तवाहिन्या या क्षेत्रांचाही यामध्ये समावेश असणार आहे। त्याचबरोबर या क्षेत्रातील थेट परकीय गुंतवणुकीच्या मंजुरीसाठीची पद्धतही सुटसुटीत करण्यात आली आहे। डायरेक्ट टू होम क्षेत्रात 100% परकीय गुंतवणुकीला मान्यता देण्यात आली आहे। त्याचबरोबर माध्यमांमधील परदेशी गुंतवणुकीच्या मर्यादाही वाढवण्यात आल्या आहेत। देशात व्यवसाय करण्यासाठी उपयुक्त वातावरण निर्माण करण्यासाठी सरकारने हे पाऊल टाकलं असून सरकारने घेतलेले हे सर्व निर्णय तातडीने अंमलात येणार आहेत। ब्युरो रिपोर्ट, MVTV। सध्याच्या मुलांची जीवनशैली बदलल्याने किल्ले बनवण्याचे प्रमाण कमी झाले। असं असलं तरी नवी मुंबईत ठिकठिकाणी घराबाहेर किल्ले बनवण्यात आल्याचं चित्र दिसून आलं। या किल्ल्यांची शान शिवाजी महाराज व मावळ्यांमुळे अधिकच वाढत आहे। सध्याच्या मुलांची जीवनशैली बदलल्याने किल्ले बनवण्याचे प्रमाण कमी झाले। असं असलं तरी नवी मुंबईत ठिकठिकाणी किल्ले बनवण्यात आल्याचं चित्र दिसून आलंय। या किल्ल्याची शिवाजी महाराज व मावळ्यांमुळे शान वाढली आहे। आधुनिक युगात देखील विद्यार्थ्यांमध्ये इतिहासाबद्दल अमीट गोडी दिसून आली। बाजारात वेगवेगळ्या आकाराचे, रंगसंगतीचे प्लॅस्टर ऑफ पॅरिसने बनवलेले किल्ले उपलब्ध असल्याने या रेडीमेड किल्ल्यांनाच नव्या पिढीनं पसंती दिल्याचं पाहायला मिळतंय। या किल्ल्यांसह शिवाजी महाराज, मावळे, द्वारपाल, तुतारी वाजवणारे मावळे, काम करणारे मावळे, शिपाई, गवळण, वाघ, सिंह, गाय, ससे, बकऱ्या, हातगाडीवाला, शेतकरी असे पुतळे विक्रीस सहज उपलब्ध असल्याने लहान मुलांनी याचा पुरेपूर वापर करून आकर्षक किल्ले घराच्या अंगणात मांडलेले दिसून येत आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट सूरज कांबळेसह राज चव्हाण, MVTV। धनत्रयोदशीच्या शुभमुहूर्तावर वाहन नोंदणीत वाढ झालेली पाहायला मिळाली। या महिन्यात पनवेल RTO कार्यालयात 145 दुचाकी व 50 चारचाकी वाहनांची नोंदणी करण्यात आली, तर वाशी RTO कार्यालयात धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर वाहन नोंदणीत 10% वाढ झाली आहे। धनत्रयोदशीच्या शुभमुहूर्तावर वाहन नोंदणीत मोठ्या प्रमाणात वाढ झालेली पाहायला मिळत आहे। या महिन्यात पनवेल RTO कार्यालयात 145 दुचाकी वाहनं व 50 चारचाकी वाहनांची नोंदणी करण्यात आली, तर वाशी RTO कार्यालयात धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर वाहन नोंदणीत 10% वाढ झाली आहे। हिंदू संस्कृतीत धनत्रयोदशी हा 3.5 मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त मानला जात असल्याने या दिवशी वाहन खरेदी शुभ मानली जाते। सर्वाधिक ग्राहकांचा दुचाकी खरेदी करण्याकडे कल दिसून आला। वाहन नोंदणीत दिवाळीच्या या 2 ते 3 दिवसात आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। या महिन्यात वाशी RTO कार्यालयात जवळपास 1083 दुचाकी व 465 कारची नोंदणी करण्यात आली। ब्युरो रिपोर्ट, MVTV।
वाशी सेक्टर 17 या परिसरात पार्किंगची समस्या जटिल बनली आहे. शेजारी असणाऱ्या नाल्याला बंदिस्त करून त्यावर पार्किंगची व्यवस्था करावी अशी मागणी भाजपचे संपत शेवाळे यांनी केली होती. मात्र पालिका प्रशासनाला या विषयात स्वारस्य नसल्याचं दिसून येत असून या ठिकाणी ट्रॅफिकची समस्या दिवसागणिक वाढत चालली आहे. वाशी सेक्टर 17 या परिसरात पार्किंगची समस्या जटिल बनली आहे. सेक्टर 17चा हा परिसर रहिवासी व व्यावसायिकदृष्ट्या महत्त्वाचा मानला जात असून या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था असणं अत्यावश्यकच आहे. शेजारीच असणारा बिनउपयोगी नाला बंदिस्त करून यावर पार्किंगची सुविधा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी काही दिवसांपूर्वी भाजपच्या संपत शेवाळे यांनी पालिकेकडे केली होती. मात्र अद्याप याबाबत पालिकेनं मौन बाळगल्याने पालिकेला पार्किंगची समस्या सोडवण्यात काही स्वारस्य नसल्याचं दिसत आहे. परिणामी पार्किंगचा हा गुंता वाढतच चाललाय. सायंकाळच्या सुमारास तर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी वाहतूक कोंडी होत असून दिवसागणिक ही समस्या वाढत चालली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सूरज कांबळेसह राज चव्हाण, MVTV. राज्यातील रद्द व व्यपगत झालेल्या ऑटो रिक्षा परवान्यांचे नूतनीकरण करण्यासाठी शासनाने आता 30 नोव्हेंबर 2015 पर्यंत मुदतवाढ दिली आहे. याआधी 16 नोव्हेंबर पर्यंत ही मुदत होती. राज्यातील रद्द व व्यपगत झालेल्या ऑटो रिक्षा परवान्यांचं नूतनीकरण करण्यासाठी शासनाने पुन्हा एकदा राज्यातील रद्द व व्यपगत झालेल्या ऑटो रिक्षा परवान्यांचं नूतनीकरण करण्यासाठी शासनाने आता 30 नोव्हेंबर 2015 पर्यंत मुदतवाढ दिली आहे. याआधी 16 नोव्हेंबर पर्यंत ही मुदत होती. दिवाळीनिमित्त सलग 5 दिवसांची शासकीय सुट्टी असल्याने विविध संघटनांची मागणी लक्षात घेता राज्यातील रद्द व व्यपगत झालेल्या ऑटो रिक्षा परवान्यांचे नूतनीकरण करण्यासाठी ही मुदतवाढ देण्याचा निर्णय शासनाने घेतलाय. ब्युरो रिपोर्ट, MVTV. दिवाळी निमित्ताने रेल्वेनं प्रवास करणाऱ्यांसाठी खुशखबर आहे. आता रेल्वे प्रवाशांना अर्धा तास आधीही आरक्षण करता येणार आहे. या नव्या नियमाची अंमलबजावणी लवकरच करण्यात येणार आहे. दिवाळी निमित्ताने रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी खुशखबर आहे. आता रेल्वे प्रवाशांना अर्धा तास आधीही आरक्षण करता येणार आहे. या नव्या नियमांची अंमलबजावणी लवकरच करण्यात येईल. नेहमीच्या पद्धतीने 4 तास आधी गाड्यांच्या आरक्षणाचे तक्ते तयार होतात. आता मात्र नव्या पद्धतीने 2 तक्ते तयार होतील. एक 4 तासाआधी आणि दुसरा अर्धा तासाआधी. पहिला तक्ता 4 तास आधी तयार होईल. त्यानंतर रिकाम्या असणाऱ्या जागांसाठी पुन्हा आरक्षणाची खिडकी खुली करण्यात येईल. त्यामुळे गाडी सुटण्याच्या अर्धा तास आधीपर्यंत इंटरनेट व तिकीट खिडकीवर आरक्षण उपलब्ध असेल. पण गाडी आधीच फुल असेल तर मात्र या सुविधेचा फारसा फायदा होणार नाही. ब्युरो रिपोर्ट, MVTV. MVTV वृत्तवाहिनीवरील बातम्या आता तुम्ही media.mvtv या YouTube-वरील लिंकवरही पाहू शकता किंवा तुम्ही आम्हाला 27571494 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्कही करू शकता. तुम्हाला काही प्रतिक्रिया द्यायच्या असतील तर mvtvnews@gmail.com वर तुम्ही कळवू शकता. आजच्या बातमीपत्रात इतकंच. पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.